नमस्कार, मी भुजंग चव्हाण. नमस्कार लाईव्हवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर. त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी. नमस्कार विद्यासागर साहेब. नमस्कार. नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्यानंतर आपली नियुक्ती झालेली आहे. आपल्या नियुक्तीनंतर आपण विद्यापीठाच्या व्यवस्थापनामध्ये कोणकोणते बदल केलेत? विद्यापीठाच्या व्यवस्थापनामध्ये अनेक प्रकारचे बदल केलेले आहेत. त्याची सुरुवात जी केलेली आहे ती म्हणजे प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाच्या पासून. म्हणजे प्रशासन हे कसं चाललं पाहिजे, तर प्रशासनामध्ये जे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आपलं काम समजून करणं आवश्यक आहे. आणि शिवाय जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला सुद्धा आपलं काय कर्तव्य आहे, आपले काय अधिकार आहेत ह्याची पण जाण असली पाहिजे. आणि त्याची सुरुवात आपण यांच्या प्रशिक्षणातून सुरुवात केली. म्हणजे कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. ते इथे पण दिलेलं आहे, पुण्यात पण दिलेलं आहे. आणि त्याच्यामधून त्यांच्या मानसिकतेमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न मी केलेले आहेत. मुख्य म्हणजे आपण इथे विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी आहोत आणि हे प्राथमिक कर्तव्य आहे हा विचार बिंबवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केलेले आहेत. विद्यापीठातील शिक्षण व्यवसायाभिमुख व्हावं यासाठी आपण कोणकोणते बदल अथवा कोणकोणतं नियोजन केलेलं आहे? पहिला जी आपण योजना आणलेली आहे ते योजनेचं नाव आहे एक शिक्षक एक कौशल्य. माझी अशी संकल्पना आहे की प्रत्येक शिक्षकाने एक कौशल्य आत्मसात केलं पाहिजे आणि ते कौशल्य त्यांनी विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे काय होतं की पदवी शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा कार्यानुभव येत नाही. त्यामुळे विद्यार्थी कृतिशील नसतो. तो फक्त माहिती गोळा करतो आणि परीक्षेमध्ये लिहितो. त्यामुळे विद्यार्थ्याला पदवी मिळते परंतु त्याला ज्ञान मिळत नाही. आणि म्हणून ही संकल्पना आहे की विद्यार्थ्यांनी समजा BSCचा विद्यार्थी आहे, BComचा विद्यार्थी आहे, BAचा विद्यार्थी आहे, त्यांनी प्रत्येक वर्षामध्ये किमान एक कौशल्य आत्मसात केलं पाहिजे आणि ती योजना आपण कार्यान्वित केली आहे. याच्यामधून त्याला ज्ञान होईल की कुठले कुठले क्षेत्र त्याच्यासाठी उपलब्ध आहेत, त्याच्यासाठी त्याला कुठल्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील आणि मग त्याला व्यवसाय त्याच्यामधून आपोआपच मिळेल. प्रत्येक शिक्षकामध्ये कोणतं ना कोणतं कौशल्य अथवा कला असते. ही कला अथवा कौशल्य बाहेर काढण्यासाठी कोणते प्रयत्न अपेक्षित आहेत? शिक्षकांमध्ये कौशल्य असतात परंतु त्याचा शिक्षकांनी विचार केलेला नसतो. कारण आतापर्यंतची शिक्षण पद्धती अशी आहे की फक्त वर्गात जाऊन शिकवणं आणि परीक्षा घेणं एवढंच शिक्षक करतो. परंतु त्याने जर विचार केला की बुवा आपलं जे ज्ञान आहे त्याचं कौशल्यात कसं रूपांतर करता येईल, एवढा जरी विचार केला तरी प्रत्येक शिक्षक निश्चितपणे एक कौशल्य आत्मसात करू शकतो. म्हणजे भाषेचं असेल, समजा भाषेचं उदाहरण घेऊ आपण, तर भाषा मी शिकलो पण मला बातमी लिहिता येते का, मला मुलाखत घेता येते का, आता हे कौशल्यच आहे ना. मग हे कौशल्य का आत्मसात करू नये आपण? विद्यार्थ्यांना शिकवलेली कला अथवा कौशल्य ते व्यवहारामध्ये उतरावं यासाठी काही सामाजिक संस्था अथवा फर्मशी आपला संपर्क आहे का, समन्वय आहे का? टेक्नॉलॉजी सेंटर म्हणून आपण विद्यापीठामध्ये स्थापन केलेलं आहे. मुंबईची जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्याबद्दल करार केलेला आहे आणि ही संस्था विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारचे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा जे प्रमाणपत्र ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून देणार आहे. आणि ते व्यवसायाभिमुख असतील, म्हणजे फॅशन डिझायनिंग असेल किंवा IT संबंधित असेल असे ते कोर्सेस उपलब्ध करून देतील. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ अथवा गुणवत्ताभिमुख विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. मात्र ते विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रात अथवा परराज्यामध्ये गेलेले आहेत. ह्याच विद्यार्थ्याचं किंवा हेच मनुष्यबळ स्थानिकला वापरण्यात यावं यासाठी काय करणं अपेक्षित आहे? पहिली गोष्ट आहे की या ठिकाणचं जे टॅलेंट आहे विद्यार्थ्यांचं ते इथेच राहिलं पाहिजे. इथे महाविद्यालयात राहिलं पाहिजे, विद्यापीठामध्ये. ही पहिली प्राथमिकता आहे. ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस जे विद्यार्थी बाहेर पडतील ते इथे नवनवीन व्यवसाय सुरू करतील आणि त्यांनी जर व्यवसाय सुरू केले तर मग नंतर येणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं ते सुद्धा व्यवसाय मिळवू शकतील आणि मग ते इथे राहतील. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया आपल्याला सुरुवात करायची आहे. आता याचा अर्थ असा आहे का की या भागातले विद्यार्थी कमी गुणवान आहेत, असं अजिबात नाही. कारण आपण आपल्या विद्यापीठातून जे विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत आहेत त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात. त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. इथे जोपर्यंत उद्योगधंदे वाढत नाहीत, इथे
नोकरीसाठी संधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे टॅलेंट इथे राहणार नाही. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कोणते बदल येथील राजकारणामध्ये अथवा प्रशासनामध्ये करणं अपेक्षित आहे? मुख्य म्हणजे इथे जी औद्योगिक सुधारणा किंवा विकास व्हायला पाहिजे तो महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले पाहिजे. ही काही एकाची जबाबदारी नाही, म्हणजे त्याच्यासाठी राजकीय पाठबळ निश्चितपणे लागेल, परंतु त्याच्याही पुढे जाऊन विद्यापीठाचं सुद्धा कर्तव्य आहे की अशा प्रकारचा एखादा फोरम तयार करणे आणि त्याच्यावर हे जे प्रश्न आहेत या विभागाचे ते प्रश्न मांडणे. आणि त्याच्यासाठी आम्ही काय केलं आहे की नांदेड भागातले, परभणी, नांदेड, लातूर यातले जे उद्योजक आहेत त्यांना आम्ही एकत्र बोलवलेलं आहे आणि त्यांची आमची संयुक्त बैठक पण झालेली आहे आणि आम्ही सगळे मिळून एक प्लॅटफॉर्म तयार करणार आहोत आणि त्याच्यावर या विभागाचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही प्रामुख्याने मांडणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये IT क्षेत्राची पिछेहाट होत चालली आहे, त्याची काय कारणं म्हणता येतील? नाही, IT हा जो विषय आहे तो सगळ्या जगातच त्याची पिछेहाट झालेली आहे. म्हणजे काही स्वामी रामानंद तीर्थमध्ये झाला अशातला भाग नाही. त्याचं कारण असं होतं की ITचे जे अभ्यासक्रम तयार केले गेले ते फक्त संगणक कसा वापरता येईल यापुरतेच मर्यादित होते. त्याच्यामध्ये खोली कमी होती आणि त्याच्यामुळे संगणकाविषयीचे जे अभ्यासक्रम आहे ते तरले, परंतु IT विषयीचे जे अभ्यासक्रम आहे त्याच्यात खोली न आल्यामुळे ते बंद पडायला लागले. कारण आजकाल काय झालं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक चालवता येतो, संगणकामध्ये जे जे प्रोग्राम्स अवेलेबल आहेत ते वापरता येतात. मग ITमध्ये जर तुम्ही ते शिकवत असाल तर त्यात नाविन्य काय? काहीच नाही आहे आणि त्यामुळे ITची पिछेहाट होते. त्यासाठी आपण काही उपाययोजना केलेली आहे काय की IT क्षेत्राकडे विद्यार्थी वळावेत? नाही, ITकडे वळण्यासाठी दोन प्रकारच्या गोष्टींची गरज आहे आता सध्या. एक तर त्यांना संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन ज्याला डोमेन नॉलेज म्हणतात किंवा एखाद्या विषयामधलं सखोल ज्ञान ते आवश्यक ठरणार आहे. आणि जोपर्यंत विद्यार्थी या प्रकारचं ज्ञान आत्मसात करणार नाही तोपर्यंत त्यांना भवितव्य असणार नाही. केवळ कॉम्प्युटरवर वापरणारे ज्याला पॅकेजेस म्हणतो आपण ते पॅकेजेस वापरायला शिकणं म्हणजे कॉम्प्युटर शिकणं नाही आणि याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवायला हवी. त्यांना त्याच्या पुढे जाऊन म्हणजे संगणक प्रणालीमध्ये लागणारे जे अल्गोरिदम्स असतात किंवा जे तर ते विकसित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये यायला पाहिजे. मग याच्यासाठी काय लागतं तुम्हाला? तर तुम्हाला गणिताचं ज्ञान लागेल, तुम्हाला लॉजिक लागेल किंवा एखाद्या विषयामधलं ज्ञान लागेल आणि मगच हे पुढे जाता येईल. आपण मूळचे मराठवाड्यातले, परंतु आपण आपलं जीवन बऱ्याच प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अथवा पुण्यामध्ये व्यतीत केलेलं आहे. तुम्ही मराठवाड्यातलं शिक्षण आणि पश्चिम महाराष्ट्राचं शिक्षण दोन्हीही पाहिलेलं आहे. मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त काय आहे किंवा दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये काय फरक आहे? नाही, फरक दोन गोष्टींमध्ये आहे. मी नेहमी सांगतो की पुणे आणि नांदेड याच्यामध्ये फरक काय आहे तर पुण्यामध्ये विद्यार्थी जेवढा वर्गात शिकतो तेवढा तो बाहेर शिकतो. याचं कारण बाहेर ज्याला ॲम्बियन्स म्हणतो किंवा वातावरण म्हणतो ते वातावरण त्याला पोषक असतं किंवा त्याला संधी असतात. तशा संधी इथे कमी आहेत विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे ते कुठे शिकू शकतात? ते एक महाविद्यालयात शिकू शकतात किंवा विद्यापीठामध्ये शिकू शकतात, परंतु ज्यावेळेस तो समाजामध्ये जातो त्यावेळेस त्याला त्या प्रकारचं पोषक वातावरण दिसत नाही. तर ते वाढवलं पाहिजे. म्हणजे शैक्षणिक वातावरण हे केवळ महाविद्यालय आणि विद्यापीठात असून चालणार नाही, तर समाजामध्ये सुद्धा ते वातावरण जर आलं तर विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की कित्येक वेळा असा गैरसमज असतो आपल्याकडे विद्यार्थ्यांचा किंवा शहरातल्या विद्यार्थ्यांना काही काम करावं लागत नाही. तसं नाही. ह्या जगामध्ये कष्ट केल्याशिवाय कोणी पुढे जात नाही आणि त्याची आपण जाण ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की काही गोष्टी ह्या विद्यार्थ्यांना कमी मिळत असतील, परंतु काही चांगल्या गोष्टी पण त्यांच्याकडे आहेत. त्याचा उपयोग हे विद्यार्थी करतात का? हा मुख्य प्रश्न आहे. एक उदाहरण सांगतो. वेळ. नांदेडमधल्या विद्यार्थ्याला पुण्यामधल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त वेळ आहे त्याच्याकडे. मग त्या वेळेचा तो कसा उपयोग करतो याच्या पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत याचा विचार पहिल्यांदा करायचा आणि मग नाही त्या मिळवायचा प्रयत्न करायचा. आपण काय करतो? नाही, ज्या गोष्टी नाहीत त्याचा जास्त विचार करतो आणि ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा मात्र आपण उपयोग करत नाही. आणि मला असं वाटतं की हा जो फरक आहे हा फरक याच्यामुळे निर्माण होतो. विद्यार्थ्यांनी आंदोलने करावीत का? बऱ्याच लोकांना स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं असतं आणि ही एक त्याची प्रक्रिया आहे. याचाही पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते प्रश्न महत्त्वाचेच आहेत, पण ते प्रश्न चर्चेतून सुटण्यासारखे आहेत. त्यासाठी आंदोलन करण्याची गरजच नाही आहे. दुसरं एक मी सांगतो, मी का अनुभवलं इथे की
की अगदी छोट्या गोष्टीसाठी सुद्धा लोक चर्चेला येत नाहीत. पहिलं पत्र देतात की आम्ही आमरण उपोषण करू. आता कोण आमरण उपोषण करतं आतापर्यंत? मग ही कशाला, म्हणजे हे प्रत्येक पत्रामध्ये धमकी कशाला? चर्चेला या, चर्चेत जर नाही प्रश्न सुटले तर मग तुमचे मार्ग तुम्हाला मोकळे आहेत. तर याच्यातही बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार लाईव्हवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर. त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेतलं त्यांच्याविषयी आणि विद्यापीठातील त्यांच्या कार्यशैलीविषयी. उद्या आपण पुढील भागामध्ये त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा नमस्कार लाईव्ह.